चे रेट एकदम आता उतरणार आहेत। अनुभवी सोनारांकडून आता बोललं जात आहे की सोने आता हळूहळू कमी होणार आहे। पुढील जुलै महिन्यात तुम्हाला सोनं तब्बल इतकं कमी झाल्याचं बघायला मिळेल। त्यामुळे तुमच्याकडे जर सोनं असेल तर ते मोडायचं का तसंच ठेवायचं हे सुद्धा आता अनुभवी सोनारांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल किंवा बँकेमध्ये सोनं घेऊन ठेवलं असेल तर तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आता आलेली आहे। जर तुमच्याकडे सोनं भरपूर असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे, कारण योग्य वेळी जर तुम्ही आता सोनं मोडलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि तुम्ही सोने जर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे, कारण सोने घेण्यासाठी तुम्हाला एक चांगली संधी आता इथून पुढे मिळू शकते। या जुलै महिन्यामध्ये सोनं स्वस्त होण्याची शक्यता आता अनुभवी सोनारांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे नेमकं सोनं जुलै महिन्यामध्ये कितीपर्यंत तुम्हाला खाली येऊ शकते, म्हणजेच किती हजार रुपयापर्यंत सोनं खाली येऊ शकते याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। आपल्या इथे 50 वर्षापासून सोने विकणारे सोनार आहेत, त्यांनी हा अंदाज आता सांगितला आहे। मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी असाच अंदाज सोन्याचा वर्तवला होता। त्यावेळी सोनं 90,000 वरून 70,000 रुपयापर्यंत खाली आले होते, म्हणजेच 20,000 रुपयांची घसरण 2 महिन्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी झाली होती। तशाच प्रकारचा अंदाज आता येणाऱ्या जुलै महिन्यासाठी वर्तवला आहे। त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा अंदाज नक्कीच तुम्ही आता लक्षात या ठिकाणी घ्यायचा आहे। तसेच तुम्ही सोनं आधीपासून घेऊन घरामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं असेल तर जुलै महिन्यामध्ये सोनं नेमकं किती हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यांच्या अंदाजानुसार सोनं पुढील महिन्यामध्ये एकदम स्वस्त होणार आहे मित्रांनो। मग सोनं स्वस्त होण्याचं नेमकं कारण तरी काय आहे? फिक्स 100% किती हजार रुपयापर्यंत जुलै महिन्यामध्ये सोनं खाली येऊ शकतं याचा सविस्तर अंदाज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सोनारांनी सांगितला आहे। त्यामुळे तुम्ही सोनं घेऊन ठेवलं असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा, किंवा तुम्ही सोनं त्या ठिकाणी घ्यायचा विचार करत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्या फायद्याचा आता मित्रांनो ठरणार आहे। राज्यातील सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता आली आहे। अमेरिकेने भारतावर टॅक्स लावण्याचा विचार मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे केला होता। त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी 2 महिन्यापासून आपल्याला झाल्याची पाहायला मिळाली। अगदी 1 लाखांच्या वरती सुद्धा सोनं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु आता सोनं हे अगदी निम्म्यावरती येण्याची दाट शक्यता आहे। काही सोनारांनी सांगितलं आहे की सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आता इथून पुढे पुढच्या महिन्यामध्ये असू शकते। त्याचं कारण म्हणजे अमेरिकेने टॅक्स लावण्याचे पूर्णपणे आता थांबवलं आहे। ज्यावेळी अमेरिका टॅक्स लावण्याचा त्या ठिकाणी थांबवण्याचा विचार करते त्यावेळी सोनं हे एकदम त्या ठिकाणी मित्रांनो स्वस्त होत असतं। मागच्या महिन्यात अमेरिका टॅक्स लावणार होती म्हणून सोन्याचे दर लाखावरती गेलेले होते, तुम्हाला पण माहित आहे। परंतु अचानक अनुभवी सोनारांनी ही आता महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी दिली आहे की 1 जुलैपासून सोन्याचे रेट तुम्हाला हळूहळू खाली आल्याचे पाहायला मिळू शकतील। प्रत्येकाच्या घरामध्ये लग्न असतं आणि 1 लाख रुपये तोळा जर सोनं झाले असं आपल्या कानावर त्या ठिकाणी पडतं, त्यावेळी काय होतं, प्रत्येक जणाच्या काळजामध्ये धस्स होतं, प्रत्येक जण हा भीत असतो। सोनं कधी कमी होईल याची जर तुम्ही वाट जर बघत असाल तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आता मित्रांनो या ठिकाणी आता समोर आली आहे। मागील 3 दिवसांचा जर आपण विचार केला तर सोने उतरायला सध्याला आता सुरुवात झाली आहे। मित्रांनो हा फक्त ट्रेलर आहे, सर्व पिक्चर तुम्हाला आता जुलै महिन्यामध्ये पुढच्या पाहायला नक्कीच मिळेल। ही सर्व माहिती एक 50 वर्षाचे अनुभवी सोनार आहेत त्यांनी सांगितले आहे। मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकलं असणार की सोनं स्वस्त झालं, आणि खरंच मित्रांनो त्यावेळी सोनं स्वस्त झालं होतं। याच 50 वर्षाच्या अनुभवी सोनारांनी त्यावेळी म्हणजेच 2 महिन्याच्या पाठीमागे अंदाज दिला होता की सोनं 70,000 रुपयापर्यंत खाली येऊ शकते,
आणि चक्क त्यांनी सांगितल्याप्रमाणे 70,000पर्यंत सोनं त्यावेळी 2 महिन्याच्या पाठीमागे अंदाज त्यांनी सांगितलेला 100% खरा त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळाला। तसाच अंदाज आता पुढील येणाऱ्या जुलै महिन्यासाठी सांगितलेला आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की जुलै महिन्यामध्ये नेमकं किती हजार रुपयांनी सोनं खाली येऊ शकतं। मित्रांनो, याची सुद्धा माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सोनारांनी सांगितले आहे। तसंच तुमच्याकडे जर सोनं आधीपासून जर तुम्ही घेऊन ठेवला असाल तर ते मोडायचं का तसंच ठेवायचं हे पण अनुभवी सोनारांनी आता तुमच्यासाठी या ठिकाणी सांगितलं आहे। तसेच तुम्ही जर सोनं या ठिकाणी खरेदी करण्याचा जर विचार करत असाल आणि कधी सोनं कमी होईल असं जर तुमच्या मनामध्ये विचार जर येत असेल तर तुमच्यासाठी पुढील महिन्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। त्यामुळे किती हजार रुपयांनी स्वस्त सोनं तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळू शकेल, पाहायला मिळू शकेल, ही सर्व माहिती काय आहे याकरिता फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदा करून मित्रांनो देणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सुद्धा असंच सोनं स्वस्त होणार हा अंदाज दिला होता, परंतु लोकांना ते खरं वाटलं नाही आणि त्यामुळेच त्यांनी सोनं त्यावेळी खरेदी केलं नव्हतं। अगदी 70,000 रुपयांच्या घरामध्ये सोनं त्यावेळी स्वस्त झालं होतं आणि सोनं त्यावेळी आम्ही सांगितलेलं की सोनं खरेदी त्या ठिकाणी करा, पण लोकांनी त्या ठिकाणी सोनं खरेदी केलं नव्हतं। परंतु आता तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी परत एकदा गोल्डन चान्स आहे। त्यामुळे आता बघा, सोनं तुम्हाला जुलै महिन्यामध्ये किती तारखेला स्वस्त होणार, किती हजार रुपयांनी स्वस्त होणार, नेमकं किती तारखेला तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी सोनाराच्या दुकानामध्ये जायचं आहे याची सर्व डिटेलमध्ये माहिती आता या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, सोनं आता खाली उतरणार आहे, परंतु हा सोन्याचा भाव उतरण्याची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत बघा। आता 5 कारणे सोनारांनी सांगितले आहेत। या 5 कारणामुळे जुलै महिन्यामध्ये सोन्याचे भाव तुम्हाला कमी झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। सध्या 3 दिवसांचा जर विचार केला तर 3,000 रुपयांची घसरण आता या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळालंय। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोन्याचे भाव सध्या स्थिरला 24 कॅरेटचे सोने त्या ठिकाणी 97,700 रुपयापर्यंत प्रति तोळ्याप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा जर विचार केला तर 89,560 रुपये प्रति त्या ठिकाणी तोळा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजेच 3 दिवसापासून आता सोन्याच्या दरामध्ये हळूहळू घसरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे सोन्याचा भाव अजून किती हजार रुपयांनी घसरणार आहे याचा अचूक अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी सोनारांनी आता या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही ते सोने कधी मोडायचे किंवा जर तुम्हाला सोने खरेदी करायचा जर तुमचा विचार असेल तर ते सोने तुम्ही कधी खरेदी करावे त्याविषयी सुद्धा सोनारांनी अपडेट या ठिकाणी दिले आहे। या 5 कारणामुळे जुलै महिन्यामध्ये सोनं आता स्वस्त होणार आहे। 50 वर्ष अनुभव असणाऱ्या सोनारांनी हा अंदाज आता वर्तवलाय। मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी आता सर्वांना सोनं खरेदी करा असं सांगितलं होतं, परंतु लोकांना काय खरंच वाटलं नाही म्हणून लोकांनी सोनं खरेदी केलं नाही आणि याचा विचार करता करता अचानक सोनं खाली 70,000 रुपयेवर आलेलं अचानक 1 लाख रुपयेपर्यंत वर गेलं। परंतु मित्रांनो, आता तुम्हाला दुसरा गोल्डन चान्स जुलै महिन्यासाठी आलेला आहे। ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका। नेमकं किती हजार रुपयांनी सोनं स्वस्त होणार आहे आणि सोनं स्वस्त होण्याची कोणकोणती कारणे आहेत नक्की बघा। यामधील आता पहिलं कारण म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल, मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सोन्याच्या खाणी सापडल्या होत्या म्हणून सोनं स्वस्त झालं होतं। परंतु काय झालं बघा, सरकारने किती सोन्याच्या खाणी सापडल्या, किती सोनं त्या ठिकाणी मागवायचं स्वस्त व्हायचं हे गुपित माहिती ठेवली होती। किती खाणी सापडल्या यावरती सरकारने चर्चा करण्यास बंदी घातली होती। परंतु काल झालेल्या एका नवीन बातमीनुसार जवळपास 20 खाणी ओडिशा राज्यात सापडल्याचा दावा करत आहेत। 5 ते 6 दिवसापूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या खाणी नवीन सापडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर या खाणीमध्ये 25 लाख तोळ्यापेक्षा जास्त सोनं सापडल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे। बघा,
सोन्याची भाव उतरण्याची कारणे तुम्हाला सांगत आहेत। बघा, यामधील पहिलं कारण आहे 5 ते 6 दिवसापूर्वी ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या खाण्या परत एकदा सापडायला सुरुवात झाली आहे। तुम्ही 2 महिन्याच्या पाठीमागे सुद्धा तुमच्या कानावर या बातम्या नक्कीच त्या ठिकाणी आल्या असतील की सोन्याच्या खाणी सापडल्या, सोन्याच्या खाणी सापडल्या। परंतु किती सापडल्या यावरती सरकारने कोणालाच माहिती कळू दिली नव्हती। परंतु अचानक आता बातम्या समोर आल्या आहेत की टोटल 20 खाणी नवीन आता सापडल्या आहेत। त्यामुळे सोनं आता जुलै महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच कमी होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता वर्तवली आहे। मग ते किती कमी होण्याची शक्यता आहे, नेमकं किती हजार रुपयापर्यंत सोनं प्रतितोळा खाली येऊ शकतं, हीच अपडेट आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। आपण या ठिकाणी आता सोनं कमी होण्याची कारणे बघत आहोत। पहिलं कारण सांगितलं की सोन्याच्या खाणी आता परत एकदा सापडायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यामुळे सोन्याची घसरणी 100% तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल। अनुभवी सोनारांनी आज पुन्हा एकदा हा अंदाज काढलेला आहे। तो अंदाज सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच सध्या मार्केटमध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, म्हणून सोन्याचे भाव थेट आता घसरणार आहेत। याचा जो फायदा आहे तर तो फायदा गरीब कुटुंबातील जे कोणी नागरिक असतील त्यांना होणार आहे। जेणेकरून गरीब कुटुंबातील नागरिकांना जर सोनं खरेदी करायचं असेल तर कोणकोणत्या तारखांना सोनारांनी खरेदी करायला तुम्हाला सांगितलंय, तसेच किती हजार रुपयांनी सोनं जुलै महिन्यामध्ये खाली येऊ शकतं, सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यासाठी फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे। सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आली। सोनारांनी आता सांगितलं आहे, तुम्हाला माहिती असेल 2021 सालामध्ये सोन्याचे भाव होते 42,000 रुपये। त्यानंतर 2022 सालला सोन्याचे भाव होते 54,000 रुपये। त्यानंतर 2023 ला त्या ठिकाणी सोन्याचे प्रतितोळा भाव होते 64,000 रुपये। त्यानंतर 2024 ला म्हणजेच मागच्या वर्षी सोन्याचे भाव होते प्रतितोळा 74,000 रुपये। सोबतच 2024च्या शेवटच्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये सोन्याचे भाव होते 86,000 रुपये। त्यानंतर 2025 मध्ये सोन्याचे भाव थेट 95,000 रुपयेपर्यंत गेले। एकंदरीतच मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव आजपर्यंत वाढत चालले आहेत। परंतु आता सोन्याचे भाव एकदम त्या ठिकाणी कमी होणार आहेत। मागील 2 महिन्याच्या पाठीमागे हे सोन्याच्या किमती घसरणार होत्या, परंतु अमेरिकेने परत एकदा अचानक भारतावर टॅक्स लावण्याचा विचार केला। त्यामुळे मागील 2 महिन्यामध्ये सोनं स्वस्त होणार होतं, परंतु टॅक्स अमेरिकेने लावल्यामुळे सोन्याचे भाव एकदम तुम्हाला 90 ते 92,000 रुपयेपर्यंत वर आल्याचं पाहायला मिळालं। मागच्या 2 महिन्यामध्ये आता सोनं हे त्या ठिकाणी आता भरपूर खाणी सापडल्याचं आता लक्षात आलं आहे। बघा, 1 जुलैपासून सोन्याच्या किमती खाली येणार आहेत। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की किती हजार रुपयांनी सोनं त्या ठिकाणी घसरणार आहे, खाली येणार आहे, व आम्हाला जून महिन्यामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी चान्स भेटेल का, याचीच माहिती आता 50 वर्ष अनुभवी असणाऱ्या सोनारांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। बघा, मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे याच सोनारांनी सोनं खरेदी करण्याचा त्या ठिकाणी सर्वांना सल्ला दिला होता की 70,000 रुपये त्या ठिकाणी सोनं आलं होतं, परंतु कोणीच ऐकलं नाही। त्यांचं ऐकलं नसल्यामुळे 70,000 रुपये 2 महिन्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी सोनं खाली आलं होतं आणि त्यांनी खरेदी करा म्हणल्यावर कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। अचानक सोनं लाखाच्या वरती गेलं आणि यामध्ये सर्वांचाच तोटा झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं। मग आता काय करायचं बघा, आता मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सोनं खरेदी करण्याचा अनेक जणांनी विचार केला होता, परंतु सोनं खरेदी करायच्या आतच सोनं त्या ठिकाणी वर गेलं होतं। पहिल्यांदा सोनं 90,000 रुपयाच्या वरून मागच्या 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी 90,000 रुपयेवरून 85,000 वर आलं आणि 2च आठवड्यामध्ये 70,000 रुपये त्या ठिकाणी मित्रांनो सोनं खाली आल्याचं मागच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळालं। मग आता काय होईल तर बघा, तुम्हाला सांगतो सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। आता सोनारांनी एक अंदाज असा वर्तवला आहे की आता त्या ठिकाणी बघा, तुम्हाला नवीन अंदाज वर्तवला आहे जुलै महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे। तर बघा, सोनं 90,000 रुपयेवरून जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात 80,000 रुपयेपर्यंत येऊ शकते। 80,000 वरून पुढील 2 आठवड्यात म्हणजे जुलै महिन्यामध्ये 2 आठवड्यात 75,000 रुपयेपर्यंत सुद्धा खाली येऊ शकते। त्यानंतर जर ओडिशा राज्यामध्ये जर सोन्याच्या खाणी जास्ती जर सापडल्या तर 65,000 रुपये देखील आता
पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये सोनं तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं। म्हणजे मित्रांनो हा एक अंदाज असतो। आता अनुभवी सोनारांनी हा अंदाज दिलाय की सोन्याच्या खाणी जेवढ्या जास्त सापडतील, जेवढं सोनं आपल्या भारतीय बाजारपेठेत येईल, जास्त सोनं म्हणलं का सोनं स्वस्त होणार आणि सोनं जर सापडायचं कमी झालं की सोनं त्या ठिकाणी आपोआप वाढणार। त्यामुळे सोन्याच्या खाणी जर जास्त सापडल्या तर नक्कीच जुलै महिन्यापासून तुम्हाला सोनं खाली आल्याचं पाहायला मिळू शकेल। तर मित्रांनो ही होती नवीन अपडेट। कसं वाटलं नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।